नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं बोलेस किचनमध्ये. आज आपल्याला पालक आणि रव्यापासून मस्त असा खमंग टेस्टी नाश्त्याचा पदार्थ बनवायचा आहे. हा पदार्थ खाऊन तुमचं पोट भरेल पण मन नाही भरणार. खूप झटपट हा पदार्थ तयार होतो आणि खूप भारी लागतो. तर त्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचा आहे पालक. तर पालक मी इथे एक जुडी पालकमधला अर्धा पालक स्वच्छ धुवून तो कट करून घेतलेला आहे. त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. तर बटाटा मी किसून ठेवला होता आणि तो काळा पडतो त्यामुळे पाण्यामध्ये ठेवला होता. तर त्यातलं पाणी काढून हा बटाटा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. 4 ते 5 मिरचीचे तुकडे करून घेतलेत. मिरचीचे तुकडे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बारीक किसलेला पत्ताकोबी किंवा गाजरसुद्धा घालू शकता. आणि आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे 1 कप बारीक रवा. 200 ml चा कप आहे, त्या कपने मी 1 कप बारीक रवा घातलेला आहे. अर्धा चमचा जिरं पूड, अर्धा चमचा लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 टेबलस्पून मी इथे दही घेतलेला आहे. जर दही नसेल तर तुम्ही इथे एका लिंबाचा रस यामध्ये घालू शकता. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून याचं एक छान असं घट्टसर बॅटर बनवायचं आहे. तर पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही आहे. अगोदर हे सगळं व्यवस्थित आपल्याला एकदम मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. हा पदार्थ आपण सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकतो किंवा दुपारी आपल्याला जेव्हा भूक लागते आणि आपली भाजीपोळी बनवण्याची इच्छा नसते आणि आपल्याला छान असं मस्त पोटभरीचं काहीतरी खायचं सुद्धा असतं, त्यावेळेला तुम्ही हा मस्त खमंग टेस्टी पदार्थ बनवून खाऊ शकता. खूप झटपट हा पदार्थ तयार होतो आणि खूप भारी लागतो. तर इथे बघा बॅटर बनवून 10 मिनटं मी हे झाकून ठेवलं होतं रवा भिजण्यासाठी आणि इथे आपलं हे बॅटर आता तयार झालेलं आहे. एकदा व्यवस्थित पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा बेकिंग सोडा आणि बॅटर मला थोडंसं घट्ट वाटत होतं त्यामुळे थोडंसं साधारण 3-4 चमचे मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर आता यामध्ये घातलेला बेकिंग सोडा आणि पाणी आपण पुन्हा एकदा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि इकडे गॅसवरती मी पॅन गरम करून घेतला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे तव्यामध्ये किंवा तडका पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता. पॅन गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला छोट्या चमच्याने 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल छान गरम झाल्यावर थोडीशी मोहरी आणि जिरंसुद्धा यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तर हे जिरं मोहरी आपण पॅनच्या मध्यभागी पसरवून घेऊया आणि यामध्येच आपल्याला थोडेसे पांढरे तीळ घालायचे आहेत. तीळ घालणं ऑप्शनल आहे पण यामुळे पदार्थ दिसायला छान दिसतो. तर इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला आता 2 चमचे आपण बनवलेलं बॅटर घालायचं आहे रव्याचं. तर हे बॅटर आपण थोडंसं पसरवून घेऊया आणि यावरती आता झाकण ठेवून साधारण 3 ते 4 मिनटं आपल्याला हे लो टू मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. तर 3 ते 4 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता बॅटर वरून छान असं कोरडं झालेलं आहे, छान असं शिजलेलं आहे. तर आता या बाजूने सुद्धा यावरती आपण थोडंसं तेल घालूया आणि आता याला पलटून घेऊया. तर पलटून घेतल्यावर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे. तर असंच आपल्याला आता हे दोन्ही बाजूने छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर आणि मस्त असा याला कलर आलेला आहे. अगदी बघूनच माझ्या तर तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर आपण जो तडका तयार केला होता त्यामुळे तर हे खूपच सुंदर दिसतंय. तर तुम्ही याचा आवाज ऐकू शकता. वरून मस्त खरपूस आणि आत मस्त असं छान मऊ लुसलुशीत असा हा खमंग टेस्टी आणि मस्त असा पोटभरीचा हा नाश्त्याचा पदार्थ तयार झालेला आहे. तर हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि बनवल्यावर कसा झाला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या खमंग टेस्टी आणि सोप्या रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.